हाय, तर मी आहे मृण्मयी पवारचं स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण जातोय दादरला. तर मी इथे आता बस पकडलेली आहे. मी आता स्टेशनला जाते इथून. त्यानंतर मग आपण तिकीट काढून निघणार आहोत. तर बघूया. तर इथे आता आमच्या इथे नवीन तिकीट काउंटर ओपन झालं आहे. पहिला वरतीच होतं, पण आता इथे पण झालं आहे रिक्षा स्टँडच्या समोरच. पहिला फक्त तिकीट काउंटर रेल्वे स्टेशनच्या इथे पहिलं प्लॅटफॉर्म आहे तिथे होतं. आता इथे झालं आहे. चांगलं आहे, म्हणजे खूप शांतता होती. जास्त चांगलं केलं. आणि आता आम्ही 2 नंबर प्लॅटफॉर्मला गेलो. ट्रेनला एक ट्रेन भेटली मुश्किलने, ती पण गेली होती, दुसरी पकडली. आता दादरला खूप गर्दी आहे आणि ट्रेनमध्ये पण खूप गर्दी होती, कारण की ट्रेन पण खूप लेट आहेत. आणि आता पाऊससुद्धा सुरू झाला आणि मी छत्री आणलेली नाही आहे. तर चला मार्केटला जाऊया, आता बघूया काय काय आहे. तर आता आपण मार्केटला जातोय आणि पाऊस पण सुरू झाला आहे. सो चला बघूया मार्केटला आज काय काय आहे. तर मी आता इथे म्हणजे सिद्धिविनायकला जातो त्यावाल्या गल्लीत गेलेली, बट आता मी तिकडे पुढे चालली आहे जिथे जास्त करून मार्केट असतो. बट आज मार्केट लागला नाही आहे जास्त, थोडा थोडाच दिसतोय. भाज्या पण आहे तिथे, नंतर बघूया. आपण आधी आपण बघूया पुढे काय लागलं आहे का. आज असं काय मार्केट लागलेलं नाही. आज मंडे तरी पण मला असं वाटलं तिथे बॅग्स थोडेसे चांगले वाटत आहेत, बट मार्केट पण लागलेलं नाही. हे फक्त शॉप्स जे आहेत, इथे असे ज्वेलरीचं शॉप आहे चांगले असे मस्त. तर माझा येऊन काय फायदा नाही, पचका थोडासा झाला आहे की मार्केट लागलेलं नाही आहे. पण तरी आपण बघणार आहे की काय काय आहे. आता अजून एक गल्ली बाकी आहे, तिकडे पण बघायचं काय आहे की नाही. आणि मिनीसो पण आहे तिथे, तर आपण तिथे पण जाणार आहोत. आता आपण त्याच्या मागच्या गल्लीतून या पुढच्या गल्लीत आलो आहे. तिथे काय आहे का बघूया. आता इथे तरी लागलं आहे थोडंसं राखीचं, बाकी काही दिसत तर नाही मला. बघूया अजून काय काय आहे का. सो मंडेला कोणी येऊ नका, मंडेला सगळं बंद असतं, काहीच नाही आहे, काहीच नाही. मिनीसोला आलो आहे, तर चला बघूया. मी सारखे आपण बोलते, कारण की मी कॅमेरा ओपन केलं की ते मी माझ्या तोंडातनं निघत नाही. तर चला आतमध्ये जाऊ. ठीक आहे, किचन्स वगैरे सॉफ्ट टॉईज आहेत. आणि हे एक स्टिचचं भेटलं आहे मला, छान असं क्यूट. एकच आहे हा, अजून एक बघते आता मी. अजून भरपूर काय काय आहे. स्टिचचं सॉक्स पण आहेत इथे. इथे कुठेतरी होते, हां इथे आहेत. हे एकच मला भेटलं आहे, बघूया आता. हे आहे ते इथे सगळे असे स्टिचचे किचन्स आहेत, त्यातलं मी हा एकच घेतला आहे. बॅग्स वगैरे पण आहेत क्यूट. तिकडे एक आहे तसं. तर हे स्टेशनच्या समोरचंच गल्ली आहे जिथे आपण बॅक साईडला आलेलो. तर आता तिथूनच असं इथे एक गल्ली आहे, खाव गल्लीच आहे ती. तर चला दाखवते मी की तिथलं एकदम काय चांगलं असं आहे फेमस. इथे एक आहे आकाश म्हणून काहीतरी, तर ते तिथे मी खाल्लेलं नाही, बट मी जिथे खाल्लं तिथे मी दाखवते तुम्हाला की काय चांगलं मिळतं. आणि मंडेला तर स्पेशली येऊच नका, कारण की मार्केट काहीच लागलेलं नाही आहे. आणि मी घेतलेला आहे स्टिच. हा स्टिच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला, तो मी घेतला आहे मिनीसोमधून. श्रीकृष्ण आहे तिथे, छान असं वडा वगैरे मिळतं आणि लस्सीसुद्धा मिळते. आणि त्याच्यात समोर जस्ट आहे एक असं फ्रँकीवाला आहे इथे, सँडविच आणि फ्रँकीवाला. त्याच्याकडे ना तुम्हाला नूडल्सची जी फ्रँकी आहे ती खूप छान मिळते, तीच तुम्ही एकदा ट्राय करून बघा. त्यांच्याकडे मेन्यू खूप आहे, सँडविच पण आहे, फ्रँकी पण आहे. फ्रँकीचं इकडे या साईडला. तर इथे ना आलू नूडल्सची जी फ्रँकी आहे 11वाली, तर ती खूप छान लागते. मी आता तीच घेतली आहे, तर ते आता तेच बनवत आहेत.
तर मग मी तीच घेते आणि दाखवते तुम्हाला. बाकी त्यांच्याकडे सँडविचेस वगैरे सगळं मिळतं, पिझ्झा, फ्रँकीज वगैरे खूप छान मिळतात इथे. आणि त्याच्यानंतर इथे पुढे पाणीपुरीवाले ते सुद्धा छान मिळतं. आणि हे श्रीकृष्ण बटाटा वडा इथे पण सुद्धा चांगला मिळतं. मी टेस्ट केलं इथे, तर खूप चांगला साबुदाणे वडे आणि बटाटा वडा मिळतं. सो तुम्ही सुद्धा एक करा. आपली आलू नूडल्सची फ्रँकी आलेली आहे आणि खूप मस्त दिसते. मी आलू नूडल्स चीज बोलली आहे त्यांना, म्हणून त्यांनी चीज टाकून दिलं आहे. सो हे खूप छान लागले. स्मेल तर खूप चांगलं करतं आहे. तुम्हीसुद्धा ट्राय करा दादरला आलात की. तर मी आता इथून बॅग घेतली आहे एक, आत्ताच घेतली आहे. छान आहे तिथे बॅग्स कलेक्शन खूप छान आहे इथे. मला तर आवडलेलं, मी इथूनच घेतलं आहे. जस्ट इथूनच दुसऱ्या गल्लीत आलो जिथून आपण फ्रँकी खाल्लेली तिथून. तर इथे ब्रिजच्या अशा सीड्या दिसतात ह्या गल्लीमध्ये. तर इकडे आल्यावरती मी बॅग घेतली. मी खूप बघितलं, त्यानंतर शॉपमधनंच बॅग घेतली, नाहीतर असतात इथे स्टॉल्सवाले. तो मी बॅग घेतलेली आहे ब्ल्यू कलरची. घरी गेल्यावर मी तुम्हाला दाखवेन ती ओपन करून, चांगली अशी. आणि आपण हा स्टिचसुद्धा घेतला आहे ब्ल्यू. तर आता मी मार्केटमधून अशी वरती आली आहे आणि आता आपण म्हणजे तुम्ही आणि मी, चला आपण आता परत घरी जाऊया. सो एवढी गर्दी आहे. आत्ता कुठे मार्केट थोडं लागलेलं. मी भाज्यासुद्धा घेतल्या आणि दादर स्टेशन ऑलवेज क्राऊडेड. ही माझी बॅग आहे जी मी नवीन घेतली होती. आणि स्टिच आहे तो इथे आहे, त्याला मी लपवून ठेवला आहे असा. आणि मी ह्यालाच लावला आहे कारण की तो ब्ल्यू आहे. हा पण ब्ल्यू आहे आणि बॅग पण ब्ल्यू आहे. क्यूटी. तर मला इथे टाकल्याची भाजी आणि आळू वड्याचे जे पानं असतात ती भेटली होती, तर मग मी तेच घेऊन आले दोन्ही पण. अजून भाज्या होत्या पण ते मला इतकं काही कळत नव्हतं कारण की ते गावठीच भाज्या होत्या. तर मग मी जास्त काही घेतलं नाही कारण की मम्मी नव्हती. मम्मी असती तर आम्ही घेतले असते कारण की त्या तिला कळतात. मला फक्त ही टाकल्याची भाजी आणि आळू वड्याची पानं माहिती आहेत, सो मी इथे 2 घेऊन आले. तर आता मम्मी टाकल्याची भाजी साफ करते आणि आळू वडीसुद्धा करणार आहे. तर चला पुढे बघूया आपण. मी इथे फक्त 2च जुड्या आणलेल्या आणि मम्मी आता साफ करून त्याची भाजी करते आणि आळू वडीची पानं आता धुवणार आहे. धुवून त्याला मसाला चांगला त्याचा रेडी करून बेसन त्याला लावून एकदम मस्त वडी बनवणार होता आपण. दाखवते मी तुम्हाला. मम्मी आता इथे वडी लावते. वडीच्या पानाला चांगला बेसन लावून त्यांना फोल्ड करून ठेवणार आहे आता. आणि मी इथे मार्केटला गेलेली तर पप्पांनी सगळे भाज्या वेगवेगळ्या करून ठेवल्यात आणि इथे साफ पण झाल्यात काही. आणि मम्मी वडी लावते. इथे टाकल्याची भाजी साफ करून ठेवलेली आहे. हा मी असं बेसन बनवलंय. बेसन, आलं लसूण पेस्ट, लाल मसाला जो आपल्याकडे असतो, तिखट मसाला तो, गरम मसाला, तीळ आणि अजून काय टाकलंय मम्मी आपण? कोकम आगळ टाकलंय आणि थोडंसं गूळ टाकलंय. ते सगळं मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित. अशी पेस्ट आपण केलेली आहे जी आता मम्मी इथे लावती आहे. इथे आपले आळू वडी रेडी आहे आणि मी फ्राय करताना व्हिडिओ काढायला विसरली आहे, सो आपला व्लॉग इथेच संपतोय. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा.